11वा विहंग संस्कृती कला महोत्सव 2025 तलावांचे शहर ठाणे येथे 11वा विहंग संस्कृती कला महोत्सव 2025 10 ते 13 जानेवारी दरम्यान उपवन तलाव परिसरात साजरा होणार आहे। संस्कृती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वात हा भव्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। उद्घाटन समारंभ 10 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता माननीय श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येईल। महोत्सवात शास्त्रीय संगीत, नृत्य, लोककला, बॉलिवूड सादरीकरणे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह 20 राज्यांतील खास कला प्रदर्शन पाहायला मिळेल। विशेष कार्यक्रमांमध्ये शुभा मुदगल, मिका सिंग, अभिजित भट्टाचार्य, केतकी माटेगावकर, पद्मश्री शोभना नारायण, राधिका सूद नायक यांचे सादरीकरण होईल। सर्व कला रसिकांसाठी हा महोत्सव विनामूल्य आहे। संस्कृती आर्ट फेस्टिवल 2025 चे सचिव मनोज पिल्ले, सहसचिव सुमन विजयकर व जनसंपर्क डॉक्टर नम्रता श्रीवास्तव या आहेत। प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून यावर्षी सुद्धा संस्कृती आर्ट फेस्टिवल दिनांक 10, 11, 12 आणि 13 जानेवारी रोजी उपवनच्या अतिशय निसर्गरम्य परिसरामध्ये आम्ही साजरा करतोय आणि प्रामुख्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते 10 तारखेला सायंकाळी 5 वाजता याचं उद्घाटन केलं जाईल आणि 4 दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये लाखो ठाणेकरच नव्हे तर महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणाहून येणारे लोक सहभागी होत असतात आणि अतिशय दिग्गज कलाकार आहे, पद्मश्री, पद्मविभूषण या कलावंतांबरोबर सकाळी 6 वाजल्यापासून तुम्हाला ती मैफिल रंगताना दिसणार आहे। प्रामुख्यानं 11, 12 आणि 13 रोजी सायंकाळी अभिजित भट्टाचार्य, त्याचबरोबर संजीव राठोड आणि मिका सिंग यांची अदाकारी सुद्धा मुख्य स्टेजवर होणार आहे। विविध स्टेजवर अनेक नामवंत कलाकारांचा परफॉर्मन्स होत असताना लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स, त्याप्रमाणे कार्यशाळा अशा सुद्धा आयोजित केलेल्या विविध प्रकारची चांगले साहित्य या ठिकाणी येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी मिळणार आहेत। विकत घेणाऱ्या पेंटिंगचं आम्ही एक्झिबिशन त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि दरवर्षी वेगवेगळ्या काहीतरी देण्याचा प्रयत्न, प्रामुख्यानं आपल्या देशाला स्वातंत्र्य 75 वर्ष पूर्ण झाले आणि ह्या ठाण्यामध्ये देशातल्या विविध राज्यातील लोक ज्या गुण्यागोविंदानं राहतात ती एक थीम घेऊन आम्ही लोकांच्या पुढे यावर्षी आमचा फेस्टिवलचा जो आयोजन आहे तो सादर करीत आहोत आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की लाखो लोकांची गर्दीची दरवर्षी असते तशीच गर्दी ह्या वर्षी सुद्धा या फेस्टिवलला होणार आहे। त्यामुळे मनोरंजनासाठी आणि विविध उपक्रम एक ठाणेकरांना मिळणार असल्यानं ह्या फेस्टिवलमध्ये आवर्जून सगळेजण हजेरी लावतात। ह्या मुख्यमंत्र्यांना आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा आम्ही आमंत्रण देणार आहोत आणि दरवर्षीप्रमाणे निश्चितपणे ही मंडळी सुद्धा या ठिकाणी येतील। विविध क्षेत्रातील माध्यमात आम्ही या ठिकाणी आमंत्रण त्यांना देणार आहोत, ते सुद्धा येतील आणि त्याचबरोबर शिवगौरव पुरस्कार जो आहे तो शिवगौरव पुरस्कार सुद्धा फेस्टिवलच्या शेवटच्या दिवशी माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान केला जाईल।